22,903. आणि आता बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा आणि त्यातली सुरुवातीची बातमी भारतासाठी महत्त्वाची. भारताचे पंतप्रधान अमेरिकेचा दौरा संपवल्यानंतर आता इजिप्तकडे रवाना झालेत आणि तेव्हाची ही बातमी आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा संपवून इजिप्तकडे रवाना झालेत. भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजता ते इजिप्त दौऱ्यावर निघालेत आणि संध्याकाळी 5:55 कैरो एअरपोर्टवर त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. दोन्ही देशांमधले आंतरराष्ट्रीय संबंध सुधारावेत, व्यापार वाढावा हा उद्देश या भेटीमागे असणार आहे. इजिप्त आणि भारताचे घनिष्ठ संबंध आहेत. याआधी 1997ला इजिप्तच्या दौऱ्यावर भारताचे पंतप्रधान गेले होते. दुसरीकडे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फत्ताह अल ससी हे 2015-16 आणि 2023च्या म्हणजे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुख्य अतिथी म्हणून भारतात आले होते. इजिप्तमधला भारतीय समुदाय देखील आता मोदींच्या प्रतीक्षेत आहे. दोन्ही देशात व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वाढवण्यावर प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोदी इजिप्तला भेट देत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचं ऑटोमोटिव्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनोख शरोरा यांनी म्हटलंय. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांनी जानेवारीमध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. जानेवारीमध्ये मोदी आणि अल सिसी यांच्यात 5 वर्षात द्विमार्गी व्यापार हा $12 अब्ज पर्यंत वाढवण्याच्या उपाययोजनांवर सहमती दर्शवण्यात आली होती. त्याचबरोबर सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, संस्कृती आणि प्रसारण क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करण्यावर देखील या दोन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तब केलं होतं. इजिप्तला रवाना होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यावेळी त्यांच्यासोबत होते. अमेरिकन संस्कृतीत सामावून गेलेल्या भारतीय संस्कृतीचं उदाहरण यावेळी ब्लिंकन यांनी दिलं. आपण अमेरिकन स्वप्न म्हणा किंवा भारतीय स्वप्न, आमचा संधीवर पूर्ण विश्वास आहे आणि आपण कोण आहोत किंवा आपण कुठून आलोत हे महत्त्वाचं नाही, पण आपण स्वतः निश्चितच काही चांगलं तयार करू शकतो असा विश्वास ब्लिंकन यांनी व्यक्त केला. अमेरिकेत भारत हा आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही मेंढी कलिंगच्या कॉमेडीवर हसतो, कोचेला यांच्या इथल्या दिलजीतच्या सुरांवर नाचतो आणि योग केल्यानं आम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतो असंही ब्लिंकन म्हणालेत. भारताच्या इतिहासाचा आणि शिक्षणाचा माझ्यावरच नाही तर जगावर प्रभाव पडलाय आणि जगभरातल्या कोट्यवधींना त्यांनी प्रेरित केलंय. मग ते तत्वज्ञान असो किंवा अनेक चळवळी असोत, लोकशाहीशी बांधिलकी असो, असा गौरवोद्गार यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी व्यक्त केलेत. त्याचबरोबर उपराष्ट्रपती असताना मी अनेक देशांना भेटी दिल्यात आणि भारतालाही भेट दिली आहे. भारतानं बनवलेली लस आता दक्षिण पूर्व आशियापर्यंत पोहोचली आहे आणि ज्याच्या मदतीनं अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकत आहेत असे गौरवोद्गार देखील कमला हॅरिस यांनी काढले. वॉशिंग्टनमधल्या रोनल्ड रिगन बिल्डिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय वंशांच्या नागरिकांशी संबोधित केलं त्यांना आणि आज भारताची ताकद संपूर्ण जगाच्या विकासाला दिशा देते. इतक्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित असलेले भारतीय पाहून असं वाटतं की जणू काही मी अमेरिकेतच मिनी इंडियातच आलोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एक भारत श्रेष्ठ भारतचं एक सुंदर चित्र अमेरिकेत तुम्ही दाखवत असल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले आणि त्यांनी अमेरिकेतल्या भारतीयांचे आभार मानले. H-1B व्हिसाचं नूतनीकरण अमेरिकेतच होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारतीय असो किंवा देशात असो, मी सदैव त्यांच्या पाठीशीच उभा राहीन. भारतीयांचं जीवन सुसह्य कसं करता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो असं देखील मोदींनी यावेळी म्हटलंय. पुढची बातमी आपण बघतोय. यावेळीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या बैठकांनंतर व्हाईट हाऊसमध्ये अमेरिका आणि भारताच्या प्रमुख सीईओ आणि अध्यक्षांची भेट झाली. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, ॲपलचे सीईओ टिम कुक, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि MD मुकेश अंबानी, झेरोदा आणि ट्रेबॉकॉनचे सहसंस्थापक निखिल कामत आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचबरोबर सेमीकंडक्टर ची निर्मिती आणि अंतराळ या विषयांवर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वॉशिंग्टन DC मधल्या गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेतली तेव्हाची दृश्य आहेत. अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यात पंतप्रधान मोदींना भेटणं ही एक सन्मानजनक बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. गुगल भारताच्या डिजिटायझेशन फंडामध्ये $10 अब्ज गुंतवणूक करत आहे आणि आम्ही गुजरातमधल्या गिफ्ट सिटीमध्ये लवकरच ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा करत असल्याचं पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीनंतर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. दौरा संपण्याआधी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष बायडन आणि वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिका आणि भारतीय कंपन्यांचे सीईओ यांच्यात बैठक झाली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक व्यापक झाल्याचं यावेळी जॉन किर्बी यांनी म्हटलंय. किर्बी हे एनएससीचे समन्वयक आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना AYवर केलेल्या वक्तव्याशी संबंधित एक खास टी शर्ट भेट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. गेल्या काही वर्षात AI मध्ये प्रगती झाली, अर्थात AI म्हणजेच अमेरिका आणि इंडिया अर्थात भारतामध्ये अधिक लक्षणे विकासात्मक घडामोडी घडल्याचं विधान त्यांनी केलं होतं आणि याचीच आठवण ठेवत हा टी शर्ट त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वॉशिंग्टनमध्ये बोईंगचे सीईओ डेव्हिड अल कॅल्होन यांची देखील भेट घेतली. भारतात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. मी लहान आणि मध्यम व्यवसायांना डिजिटली सक्षम होण्यासाठी आणि भारतीय कंपन्या आणि भारतीय उत्पादनं जगभरात निर्यात करायला मदत करेन असंही ते म्हणालेत. अमेझॉन भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. अमेझॉनचे सीईओ अँड्रू जेसी यांनी पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. रशियामधली आता एक सगळ्यात महत्त्वाची बातमी यानंतर आपण बघणार आहोत. आत्ताची दृश्य आहेत ती रशियामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाची, कारण इथे खूप सत्तापालट होतो की काय अशी स्थिती काही वेळापूर्वी निर्माण झाली, कारण पुतीन यांच्या खासगी मिलिशिया वॅग्नर ग्रुपनं बंड करण्याचा निर्णय घेतला. वॅग्नर ग्रुप आणि रशियन सैन्य यांच्यात तणाव निर्माण झालाय. रशिया संबंधित मिलिशिया नेते येव्गेनी प्रिगोझिन यांनी मॉस्कोला शिक्षा आणि बदला घेण्याची शपथ घेतली आहे. रॉस्तोव शहरातील एका इमारतीवर देखील त्यांनी ताबा मिळवलाय. दरम्यान गेल्या 15 महिन्यांच्या लढाईनंतर युक्रेन सीमारेषेवरच्या सैनिकांना इथल्या आवाजाची आणि दिनचर्येची सवय झाली आहे, कारण खूप थकल्यानंतरही त्यांचा अविरत लढा सुरूच आहे. काही वेळा झाडांच्या सावलीत खंदकाजवळही युक्रेनचे सैनिक आश्रय घेतात. बखमूटच्या काही अंतरावर उत्तर आणि दक्षिणेकडच्या दोन्ही भागात भीषण युद्ध सुरू आहे. सैन्यानं आणि त्याचबरोबर युक्रेनच्या दरम्यान हा जो मोठा लढा सुरू आहे त्यामध्ये अनेक डावपेच आणि धोरणं आखण्यात आली आहेत आणि त्याप्रमाणे या युद्ध रणनीतीमध्ये काही बदलही करण्यात आलेत. ब्रिगेडच्या गुप्त ऑपरेशन सेंटरमध्ये कर्नल सिलेन्को यांनी जमिनीवर असलेल्या सैनिकांकडून ड्रोनच्या बुद्धिमत्तेचा वापर करत काही डावपेच देखील आखले आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी शुक्रवारी इटलीचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांची पेंटागॉनमध्ये भेट घेतली. त्याचबरोबर द्विपक्षीय बैठकीसाठी त्यांचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक घनिष्ठ करण्यावर लक्ष वेधलं. युक्रेनला पाठिंबा देण्याच्या सहकार्यावर देखील कशा पद्धतीने युक्रेनला मदत केली जाऊ शकते यावरही त्यांनी चर्चा केली. आमच्या दीर्घकालीन द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ होत आहेत याचा अभिमान या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. नाटो, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये इटलीचं भक्कम योगदान आणि क्षेत्रातील त्यांनी ज्या पद्धतीनं मदत केली आहे त्याबद्दल आम्ही प्रशंसा करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेचे मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलंय ज्या पद्धतीनं स्थलांतर होत आहे ते कमी करण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांच्या लाखो स्थलांतरितांचं जीवन आता सुधारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जागतिक बँकेत स्थलांतर आणि संरक्षणावरील लॉस एंजेलिसमधल्या वर्धापन दिनाच्या एका भाषणामध्ये त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले. स्थलांतरितांच्या कठीण समस्यांकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. ग्वाटेमालामधली बातमी आहे. रविवारी नवीन राष्ट्रपती निवडण्याची तयारी तिथे सुरू आहे आणि सरकारी भ्रष्टाचाराला इथले नागरिक प्रचंड कंटाळलेत. गुन्हेगारी, गरिबी तसंच कुपोषणासाठी इथे नागरिक सातत्यानं संघर्ष करत आहेत. या सगळ्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांना देशाबाहेर काढलं जात आहे आणि भ्रमनिरास मतदारांना सहन करावा लागतोय. त्यामुळे 3 उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला आणि ज्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्यापासून त्यांना रोखण्यात आलं होतं त्या उमेदवारांकडून या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक ते बदल घडवून आणण्याची शक्यता मात्र कमी आहे अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली. इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एका
आणि ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूयात इतरही बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आहे स्टारलिंक संदर्भातली, कारण आणखीन उपग्रहांची एक तुकडी प्रक्षेपित करण्यात आली आहे. फ्लोरिडा इथल्या केप कॅनवरल स्पेस फोर्स स्टेशनमधून ही तुकडी शुक्रवारी लो अर्थ ऑर्बिटमध्ये पोहोचली आणि या मिशनला पाठिंबा देणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या बूस्टरनं याआधी CRS-24 त्याचबरोबर आणखीन काही 3 स्टारलिंक मिशन देखील लॉन्च केलेले आहेत. हा पहिला टप्पा अटलांटिक महासागरातल्या जस्ट रीड द इन्स्ट्रक्शन्स ड्रोनशिपवर उतरला होता आणि त्यानंतर यात पुढे जागतिक इंटरनेट प्रणाली मोठ्या प्रमाणावर जगभरात जिथेही सेवा पोहोचू शकत नाहीये तिथपर्यंत इंटरनेटचा प्रवेश पोहोचावा, इंटरनेटचा वापर त्या भागात करता यावा, यासाठी स्पेसएक्स अनेक वर्षांपासून या प्रणालीवर काम करत आहे. पुढची बातमी हॅरिसन फोर्ड यांचा अभिनय असलेली इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी ही सिरीज आता बर्लिनमध्ये गुरुवारी जर्मन प्रेक्षकांसाठी याचा प्रीमियर झाला. कॅलिस्टा फ्लोकार्ट यांच्यासोबत हॅरिसन फोर्ड हे देखील यावेळी उपस्थित होते. हॅमिल्टन या जगप्रसिद्ध म्युझिकलनं एक इतिहास रचलेला आहे, कारण ग्रॅमी विजेता अल्बम आहे हा आणि 6 अब्जाहून अधिक वेळा तो आत्तापर्यंत स्ट्रीम झालाय आणि हा टप्पा गाठणारी ही पहिली ब्रॉडवे कास्ट रेकॉर्डिंग ठरली आहे. अलीकडेच संगीतकार आणि अभिनेता लिन मॅन्युएल मिरांडा, त्याचबरोबर एडियाना डिबोस, क्रिस्टोफर जॅक्सन, रेनी अलिस गोल्डबरी, लेस्ली ओडम ज्युनियर यांना अमेरिकेच्या रेकॉर्डिंग इंडस्ट्री असोसिएशनकडून यासाठीचं पदक आणि प्रमाणपत्रही देण्यात आलं. पॅरिसच्या स्प्रिंग समर 2024 मेन्सवेअर फॅशन वीकचा पहिला दिवस नुकताच साजरा झाला, ज्याच्यात फॅरेल विलियम्सनं लुई विटॉन मेन्सवेअरमध्ये नवीन क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांचं पहिलंच कलेक्शन लॉन्च केलं होतं आणि इथे वेगळ्या पद्धतीनं विलियम्सनी सूर्यावर आधारित संकल्पनेवर ही कलेक्शन सादर केलं. पॅरिसमधल्या लुई विटॉनच्या या फॅशन शोसाठी सेलिब्रिटीज देखील उपस्थित होते. डिअरहोमच्या स्प्रिंग समर 2024 मेन्स कलेक्शनसाठी फॅशन डिझायनर किम जोन्स यांचे अनेक मित्र चाहते हे देखील इथे आले होते. डेमी मूर त्याचबरोबर ग्वेंडोलिन क्रिस्टी देखील त्यांचं कलेक्शन पाहण्यासाठी आले होते. क्रिएटिव्ह डायरेक्टर पदावर नुकतीच त्यांनी 5 वर्ष पूर्ण केल्याचं निमित्त होतं. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये इतरही बातम्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.